ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची मागच्या पाऊण तासापासून बैठक सुरू आहे। बैठकीला आतापर्यंत 4 खासदार उपस्थित राहिलेले आहेत, तर फुटीच्या चर्चेतील 6 खासदार बैठकीला अनुपस्थित आहेत। बैठकीला जे आले ते शिवसैनिक, जे आले नाहीत ते गद्दार। संजय राऊत यांनी बैठकीदरम्यान हे विधान केल्याचं कळतंय। जे फितूर झाले ते सगळे गद्दार आहेत। बैठकीला अनुपस्थित खासदारांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे। बैठकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेची पुढची रणनीती ठरणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या या बैठकीला आतापर्यंत 4 खासदार उपस्थित राहिलेले आहेत, 6 खासदार अनुपस्थित आहेत। 4 पैकी 3 लोकसभेचे तर 1 राज्यसभेचे खासदार जे स्वतः संजय राऊत आहेत हे या बैठकीला उपस्थित आहेत। तर 6 खासदार जे फुटीच्या उंबरठ्यावर आहेत, जे फुटलेले आहेत, ज्यांनी बंडखोरी केलेली अशी चर्चा सुरू आहे, त्यांच्यापैकी एकही जण उपस्थित नाहीये। दरम्यान या बैठकीमध्ये संजय राऊतांनी वक्तव्य केलेलं आहे, जे उपस्थित राहिले नाहीत ते गद्दार अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी या बैठकीदरम्यान केल्याची माहिती समोर येते। तर बैठकीला आतापर्यंत 4 खासदार उपस्थित आहेत। या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या खासदारांची सही घेण्यासाठी म्हणून हे पत्र सुद्धा तयार करण्यात आलं होतं। मात्र केवळ 4 खासदार, त्यापैकी 1 राज्यसभेचे संजय राऊत, लोकसभेचे 3 अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे खासदार उपस्थित आहेत। उर्वरित 6 लोकसभेचे खासदार हे उपस्थित नाही आहेत आणि त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेची पुढची रणनीती नेमकी कशी असते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। बैठकीला जे आले ते शिवसैनिक, जे आले नाहीत ते गद्दार असं वक्तव्य या बैठकीदरम्यान राज्यसभा खासदार संजय राऊतांनी केल्याचं कळतं आहे। तरी काही दृश्य सुद्धा आपण पाहतोय, ज्यावेळी हे खासदार या बैठकीला उपस्थित राहिले त्यावेळची ही दृश्य। बंडखोर खासदारांना बैठकीला आणण्यात ठाकरेंची शिवसेना अयशस्वी ठरली आहे। आशा असलेले 2 बंडखोर खासदार बैठकीला आलेच नाहीत। संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर हे बैठकीला अनुपस्थित राहिलेत। मोठ्या नेत्यांची मध्यस्थी ही अयशस्वी ठरली, फसली असं म्हणावं लागेल। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। शिवाजी यांच्याकडून या संदर्भातले तपशील घेऊया। शिवाजी, सर्व प्रयत्न अपयशी ठरलेले आहे आणि एकनाथ शिंदे यांनी मोठा विजय मिळवलेला आहे, तर उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा दणका दिलेला आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटले म्हणजे सहानुभूती निर्माण झाली आणि त्या सहानुभूतीतून जे खासदार निवडून आले ते आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या कॅम्पात सहभागी झाल्याचं पाहायला मिळते, त्यांच्या पक्षात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर हा एक मुद्दा आहे। दुसरं म्हणजे आता सध्या बैठक सुरू आहे। बैठक 55 मिनिटांपासून सुरू असलेल्या बैठकीमध्ये एक मुद्दा समोर येताना पाहायला मिळतोय। खासदार अनुपस्थित राहिले त्यांच्यावरती आता कायदेशीर कारवाई करण्याचे पावलं जे आहेत ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने उचलले जाणार आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की जेव्हा एखादी पक्षाच्या वतीने बैठक बोलावली जाते त्या बैठकीला जे खासदार अनुपस्थित असतात त्यांना नॅचरल जस्टिसनुसार त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते। त्या दृष्टिकोनातून त्यांना आता 24 तास 48 तास अशी मुदत दिली जाणार आहे त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी। आता त्याच्यासाठी त्यांना पक्षाच्या अधिकृत त्यांच्याकडे असलेल्या मेलवरती एक नोटीस पाठवली जाईल आणि त्याला उत्तर जे आहे त्यांच्याकडनं येणं अपेक्षित आहे। आता त्या उत्तरामध्ये नक्की काय माहिती दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र जे खासदार सध्या अनुपस्थित आहेत त्या सर्व खासदारांना जे आहे नोटीस पाठवली जाणार आहे। त्याच्यामध्ये संजय देशमुख, संजय दिना पाटील, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे, ओमराजे निंबाळकर या 6ही खासदारांना जे आहे नोटीस पाठवली जाणार आहे की तुम्ही पक्षाने बोलवलेल्या बैठकीला अनुपस्थित होतात का आणि का अनुपस्थित होतात। त्यामुळे यांच्यावरती आता काय कारवाई केली जाते, त्यांना या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचं जे म्हणणं येईल त्यानंतर ठाकरे गटाच्या जे कायदेशीर सल्ले घेऊन पुढे कारवाई केली जाईल आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावरती अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी जी आहे तो ठाकरे गट करू शकतो। थोडक्यात आता पुन्हा एकदा एका न्यायालयीन लढाईला, संसदीय लढाईला आणि राजकीय लढाईला सुरुवात झालेली आहे आणि या लढाईमध्ये कशा पद्धतीने ठाकरे वर्सेस शिंदे यांची लढाई आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या लढाईमध्ये ज्या पद्धतीने शिंदे यशस्वी ठरले होते, दुसऱ्यांदा देखील शिंदे यशस्वी ठरत आहेत। मात्र ज्या सहानुभूतीने ठाकरेंचे खासदार निवडून आले तेच खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये गेल्यानं सहानुभूतीचा खऱ्या अर्थानं काय उपयोग झाला एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना हा खरा तर प्रश्न आहे। शिवाजी, तुम्ही जोडलेले राहा, आणखी काही तपशील तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत। बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे। कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पावलं उचलायला सुरुवात झालेली आहे। शिंदेंकडे जाणाऱ्या 6 खासदारांना नोटीस पाठवली जाणार आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, याच संदर्भातले काही तपशील तुम्ही देत होतात, आणखी थोडे सविस्तर तपशील।
अगदीच, कारण जे अशा पद्धतीची एक प्रोसिजर असते त्या प्रोसिजरनुसार एखादा व्यक्ती पक्षाच्या बैठकीत जेव्हा हजर नसतो तेव्हा त्यांना एक वेळ देणं अपेक्षित असतं की तुम्ही या बैठकीला का हजर नव्हते. कारण एखाद्या वेळेस पक्षाने एखादी बैठक बोलावली आणि अचानक एखाद्या घरातील व्यक्तीच्या घरी म्हणजे इमर्जन्सी असेल किंवा एखादं महत्वाचं कार्य असेल, अशा वेळी पक्षाचे खासदार बैठकीला अनुपस्थित असतात. असं आहे की त्यांना आता त्या पक्षात राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे. म्हणून यापुढे ते खासदार काय निर्णय घेतात यावर ते सर्व अवलंबून असणार. कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होतील, आणखी काय कारवाईच्या नोटिसा दिल्या जातील, या सगळ्या गोष्टीला मला वाटतं ते 6 खासदार आता एकत्रितपणे लढाई देतील. उद्धव ठाकरेंनी पण प्रयत्न केले होते त्यांची मनोधरणी करण्याचा, त्यांनीही फोन लावला असंही कळतं. उद्धव ठाकरे असे करतात ना, शेवटच्या क्षणाला फोन लावणं हा त्यांचा स्वभाव झालेला आहे. आम्ही जेव्हा उठाव केला होता त्या टायमाला शेवटच्या क्षणाला आम्हालाही 5-50 फोन आले होते. परंतु सर्व आता सगळं वाहून गेलेलं आहे. आता त्यांची मनधरणी करण्यामध्ये कोणताही अर्थ राहिलेला नाहीये आणि याची जाणीव मला वाटतं उद्धव ठाकरेंना पहिलेच आलेली होती. पण सर 6 खासदार उपस्थित राहिले नाही याचा अर्थ ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय आणि उद्धव ठाकरेंच्या हातातून 6 खासदार सुटले असं म्हणता येईल. ऑपरेशन टायगर काय करतं? आम्ही कोणतं ऑपरेशन केलेलं आहे? ते खासदार त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत त्यांची नाराजगी होती ते त्यांनी व्यक्त केलेली आहे. ते तुमच्याकडे आता आले आहे. आता ते कुणाकडे येतील याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील, यावर आम्हाला भाष्य करायचा अधिकार सुद्धा नाही. पुन्हा एकदा वाक्य वापरले त्यांनी, गद्दारांना आता तोडवा. आता हे त्यांचे ठरलेले वाक्य आहेत. आता पैसे खोके असे सगळे वाक्य ते वापरतील, त्यांचे ते सवयीचा भाग आहे. आता यावर सर्व निर्णय जेव्हा ते जर आमच्याकडे आले तर त्याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदे साहेबांनाच आहे आणि त्यावर भाष्य करण्याचा अधिकार सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. म्हणून ते काय भूमिका घेतात याच्याकडे आमचं सुद्धा लक्ष आहे. 6 खासदार तुमच्याकडे आले तर स्वागत करताल? ते सर्व ठरवण्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे. साहेब, माहिती अशी मिळते की 19 तारखेला वर्धापन दिनी त्यांचा प्रवेश होणार आहे. तर तेच सांगतोय तुम्हाला, एकनाथ शिंदे साहेबांना निर्णय घेऊ दे. ते आमच्या पक्षाचे नेते आहेत, ते जे काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. अगोदरची खदगदन कालच्या शिवीगाळनं भर घातली. आता ते काल शिवीगाळ करून जो काही त्यांचा अपमान केलाय त्याचा निश्चितच परिणाम त्यांच्यावर झाला असावा. ऑपरेशन टायगर 2.0 ची तयारी. हे काही नवीन ऑपरेशन सर, उभाटा की बैठक में 6 सांसद गैर हाजिर है, उसके बारे में बात है. देखो, उपाटा की बैठक में 6 सांसद जो गैर हाजिर हुए, इसका मतलब अब उन्होंने अपना अलग से गुट बना लिया है. वो शायद ओम बिरला के पास उन्होंने राइटिंग में दे भी चुके हैं. उसके बाद अब ओम बिरला उनको लीगली गट को मान्यता देंगे ऐसा मुझे लगता है. और उसका जब लेटर आएगा वो अधिकृतपणे उनका गुट स्थापन करेंगे. उसके बाद उनको कौन से पक्ष में जाना है, कहाँ रहना है, ये वो 6 खासदार वो डिसाइड करेंगे. अगर वो हमारे तरफ आना चाहते हैं तो उसका निर्णय एकनाथ शिंदे साहब लेंगे. एकनाथ शिंदे साहब जो भी निर्णय लेंगे वो हमको सबको मंजूर रहेगा. संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. राऊतांच्या शिवीगाळानंतर 6 खासदार गैरहजर राहिले असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. त्या शिवीगाळाचा परिणाम अर्थात झाला असेल असंही संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. राऊतांच्या शिवीगाळानंतर 6 खासदार गैरहजर राहिले असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. खरं तर आज ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक पार पडते. या बैठकीला 4 खासदार उपस्थित आहेत. त्यापैकी 1 संजय राऊत राज्यसभेचे, 3 लोकसभेचे आणि 6 लोकसभेचे खासदार या अनुपस्थित आहेत. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शिवाजी, कारवाई नेमकी काय केली जाणार आहे? ठाकरेंची शिवसेना आता कारवाईच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकते, त्याविषयीची माहिती आपण देत होतात. शिवाजी, जी नवीन माहिती मिळते त्यानुसार या खासदारांना अगोदर नोटीस बजावली जाईल. नोटीस बजावल्यानंतर या खासदारांविरोधात त्यांनी जी माहिती दिली आहे त्याची कायदेशीर तपासणी केली जाईल. त्यांची कारणं जेन्युइन आहेत का हे समजून घेतलं जाईल आणि त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना या खासदारांना अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे परिशिष्ट 10 नुसार पक्षविरोधी कारवाई केली म्हणून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं असं पत्र ठाकरे पक्षाच्या वतीनं अरविंद सावंत यांच्या सहीनं दिलं जाईल. आता या पार्श्वभूमीवरती दुसरा एक मुद्दा समोर येत आहे. परिशिष्ट 10 मध्ये स्प्लिट हा शब्द म्हणजे फूट हा शब्द का निघालेला आहे. त्यामुळं अशा पद्धतीच्या फुटीला लोकसभा अध्यक्ष परवानगी देतात का हे पाहणं महत्वाचं आहे. लोकसभा अध्यक्ष देखील या सगळ्या संदर्भामध्ये टीएमसीच्या पक्षामध्ये जी झालेली फूट आहे त्या संदर्भामध्ये आणि आता शिवसेना ठाकरे गटात झालेल्या फुटीच्या संदर्भामध्ये कायदेशीर सल्ला घेऊन या संदर्भामध्ये पुढे वाटचाल करतील. कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निकालामध्ये अशा पद्धतीने स्प्लिट किंवा फूट होत नाही
पक्ष पूर्णपणे दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज केला जाऊ शकतो. मात्र पक्षामधील जी आपण जे म्हणजे फूट म्हणतो त्याला आता परवानगी राहिलेली नाहीये. त्यामुळं आता भविष्यात एका पक्षाला म्हणजे ठाकरे यांचा पक्ष जेव्हा पूर्व परवानगी देईल तेव्हाच अशा पद्धतीने ही स्प्लिट जी आहे ती होऊ शकते. मात्र त्या पद्धतीची परवानगी ठाकरे देणार नाही. त्यामुळे ही कायदेशीर लढाई मोठी आहे. मात्र आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयावरती मोठ्या केसेसचा दबाव असतो. देश मोठा आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची केस देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे ही केस पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल आणि भविष्यात या केसचा निकाल कधी लागेल हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र कायदेशीर लढाई जी आहे ती ठाकरेंना आता लढायला सुरुवात केलेली आहे आणि हे प्रकरण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्या स्प्लिटला इलेक्शन कमिशनकडे देखील परवानगी दिली जाऊ शकते का हे पाहणं महत्वाचं आहे. आणि हा गट म्हणून याला मान्यता दिली जाते का हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र अशा पद्धतीने मर्जर करणं हाच एक पर्याय असतो. अशा पद्धतीने एक गट स्थापन करता येत नाही. धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना आता कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. ती कारणं नेमकी जेन्युइन आहेत का, खरी आहेत का, कितपत गंभीर आहेत या सगळ्याचा तपास केला जाईल. अर्थात ही कारवाई आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली जाणार आहे. 6 खासदार अनुपस्थित राहिलेले आहेत, गैरहजर राहिलेले आहेत. हे तेच 6 खासदार आहेत जे फुटल्याची चर्चा आहे किंवा त्यांनी बंड केल्याची चर्चा आहे. जे 4 खासदार काल पत्रकार परिषदेला उपस्थित होते ते 4 खासदार अर्थातच आज बैठकीला सुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे आश्चर्य वाटण्यासारखं काहीच कारण नाही. मात्र जे फुटल्याची चर्चा आहे ते 6 खासदार अनुपस्थितच राहिलेले आहेत. दरम्यान शिंदेच्या शिवसेनेचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे. ऑपरेशन टायगर आम्ही काहीच केलेलं नाही, ते त्यांच्या पक्षात नाराज होते असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. सोबतच राऊतांनी शिवीगाळ केल्याचा परिणाम हा झाला असावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान आता 6 खासदारांवर कारवाई केली जाणार आहे. व्हीप बजावण्यात आला होता, व्हीपचं पालन झालेलं नाहीये. आता काय कारवाई केली जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. 4 खासदार जे बैठकीला उपस्थित होते ते नेमके बैठकीला उपस्थित आहेत ते नेमके कोण आहेत? त्यापैकी एक राज्यसभेचे खासदार आहेत जे संजय राऊत आहेत आणि 3 लोकसभेचे खासदार आहेत. अरविंद सावंत आहेत, दक्षिण मुंबईचे खासदार अनिल देसाई आहेत, मुंबईतले आणखी एक खासदार आणि राजाभाऊ वाजे आहेत. हे 3 खासदार लोकसभेचे जे ठाकरेंसोबत आहेत. 6 खासदार बैठकीला उपस्थित नव्हते. आता त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ते आता कोणता मार्ग निवडतात, अर्थात त्यांच्यासमोर पर्याय कोणते आहेत आणि ते पर्याय तपासून मग मार्ग निवडला जाईल हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आताच्या घडीला ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. दिल्लीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक सुरू आहे. संसदीय दलाची ही बैठक सुरू आहे आणि त्या बैठकीला 4 खासदार, एक राज्यसभेचे संजय राऊत आणि 3 लोकसभेचे खासदार उपस्थित आहेत. लोकसभेचे 6 खासदार गैरहजर आहेत.